अध्यक्ष महोदय, आपण अनेक मोर्चांना जातो ना, याच्यात आझाद मैदानावर सगळ्या मोर्चांना जातो. अध्यक्ष महोदय, मी एक प्रकरण समोर आणतो. काय चालू आहे काय महाराष्ट्रात. मला एक 80 वर्षाची म्हातारी भेटली बिचारी. अशी टिपिकल म्हातारी, सुरकुतलेला चेहरा, पुतण्याच्या हातात हात दिलाय. मला तिला बघून असं वाईट वाटलं. असं म्हटलं हिच्या पायात चपला नाही आहेत, लुगडं फाटलंय, काय करते इथे. मी स्वतःहून कुतूहलाने तिच्या जवळ गेलो. आजी काय हो तुमचं काम इथे, कशाला आलात. मला म्हणाली बेटा मी भीक मागायला अरे माझी जमीन. तुमची जमीन कोणी घेतली. मग जी कहाणी सांगितली योगेश कदम, तुम्हाला पण वाईट वाटेल. त्या बाईची 17 एकर जमीन होती. 17 एकर. तिचा पती, ज्याला आपण गावरान भाषेमध्ये दादला म्हणतो, तिचा दादला 10 वर्षापूर्वी वारला होता. पण तिच्या जमिनीवर गिधाडांची नजर पडेल याची पुसटची कल्पनाही नव्हती तिला. एक दिवशी म्हणजे 4/4/25 तिला फसवून तुला पैसे देतो काहीतरी पेन्शनचे वगैरे असं सांगितलं आणि घेऊन गेले. कोणतरी किरण पडळकर वगैरे असे काहीतरी आहे ते. आणि घेतले की 17 एकरवरती आजीचे अंगठे. 17 एकरचा दस्त तयार झाला. आजीला कळलंच नाही काय झालं. 1 महिन्यानंतर नातेवाईकांना कळलं की आपली जमीन गेली. नातेवाईकांनी धावपळ सुरू. अध्यक्ष महोदय, जेव्हा गावभर बोंबाबोंब सुरू झाली, आजीच्या पेटीएम मध्ये 5 लाख रुपये टाकले. काय टाकण्याची गरज आहे, तुम्ही चुकलेला नाहीत ना, कशाला टाकायचे. असे चोरी करणारे पुरावे तयार करून ठेवून देतात. पण अध्यक्ष महोदय, एका गरीब अशिक्षित वृद्ध आजीला फसवण्याचं पाप सत्ताधारी पक्षाशी संबंधित असलेली माणसं करणार असतील आणि जर त्याला न्याय आपण देऊ शकत नसाल सभागृहात, तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. 80 वर्षाच्या त्या आजीची तुम्हाला छाप लागते. कसली हो लाडकी बहीण. ही लाडकी आजी आहे ना तुमची आजी. आजीची 17 एकर जमीन खाल्ली आहे ना. त्या आजीच्या अंत्ययात्रेला पैसे नाहीत ना घराकडे. त्या आजीचा मृत्यू झाला तर तिथे लाकडं आणायला पैसे नाहीत ना. कोण देणार तिला न्याय. कोण आहे ते हरामखोर. उत्तर आहे सरकारकडे. हे सरकारकडे मी उत्तर मागतोय. जे सत्य आहे ते येऊन समोर आम्हाला सांगा.